तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा कायम सुरू राहाव्यात यासाठी मंगरुळपीर शहरात जिल्हा परिषद शाळा बचाव अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आला। यासाठी रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी जुन्या पंचायत समिती सभागृहात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। बैठकीत शाळांमधील विद्यार्थी संख्या, शिक्षकांची उपलब्धता, भौतिक सुविधा आणि शाळा टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली। शाळा बंद झाल्यास पालकांवर खासगी शिक्षणाचा आर्थिक भार वाढण्याची शक्यता उपस्थितांनी व्यक्त केली। विद्यार्थी संख्या वाढविणे, आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देणे, मूलभूत सुविधा निर्माण करणे आणि शासन स्तरावर विविध मागण्या मांडण्यासाठी गावागावात अभियान राबवण्याचे ठरले। पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, ग्राम शिक्षण समिती, सामाजिक कार्यकर्ते, युवक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। पक्षभेद विसरूया, गावची शाळा वाचवूया या भूमिकेतून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम। ह्या अनेक गावच्या अडचणी, अनेक गावांमध्ये शिक्षक नसल्याच्या प्रतिक्रिया आपण मीडियाच्याच माध्यमातून प्रशासनाने दाखवल्या। प्रशासनाने जे जाग आली आणि अनेक ठिकाणी शिक्षक दिले, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या सहकार्याने, कुठे याच्यातनी राजकीय भूमिका न घेता पण राजकारणाच्याच माध्यमातून हा विषय सोडावा लागणार आहे। सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या हक्कासाठी शाळा वाचवा, शाळा गाव वाचवा असं एक अभियान आपण सुरू करतो आहे। म्हणून त्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित होतो, सर्वांनी सहकार्य केलं। यापुढेही समिती अशीच काम करेल आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावचा शाळा वाचवायचा प्रश्न सोडवला। शाळा वाचविण्यासाठी नेमकं शिक्षकांना काय करायला पाहिजे असं तुमचं या ठिकाणी? शिक्षकांनाही दिलेली नैतिक जी जबाबदारी आहे, जे शासनाने दिलेली जबाबदारी, त्याचं कर्तव्य जर त्याने प्रामाणिकपणे पार जर पाडलं तर शिक्षणाचा दर्जा नक्की सुधारला जाईल आणि प्रत्येकाचा विश्वास शिक्षकावर बसेल।